नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. गोष्ट निवडणुकीच्या आधीच्या आणि प्रत्यक्ष निवडणुकीतल्या पैशाच्या वापराची आहे आणि त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्याशिवाय महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा अंदाजच तुम्हाला येणार नाही. आणि एनडीटीव्ही हे एकमेव आणि पहिलं चॅनल होतं की ज्या चॅनलनी ताई माई अक्का हा कार्यक्रम केला, कारण महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मुलींसाठी मोफत शिक्षणाचा भाग, महिलांना एसटी बसमध्ये सवलत आणि लाडक्या बहिणींची योजना, ह्या योजना ओळखून आम्ही ताई माई अक्का अक्रॉस महाराष्ट्र केला. आता आम्ही केलेले जे ग्राउंड झिरो रिपोर्ट्स आहेत ते महाराष्ट्रासमोर आहेत. त्यामुळे आम्ही असं म्हणायचं काही कारणच नाहीये की आमचे आत्ताची प्रिडिक्शन बघा मी तेव्हा सांगितलं होतं असं म्हणण्याचं आहे. आम्हीच त्याचं आकलन केलं आणि आमचं असं लक्षात आलं की जवळपास 95% आम्ही केलेल्या प्रिडिक्शनचं अंदाज बरोबर ठरले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही दिलीप वळसे पाटील घ्या, अजित पवार घ्या, भरणे मामा घ्या, रोहित पवार घ्या, अमल महाडिक घ्या, तुमचे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख घ्या, लातूर ग्रामीण मधला निकाल घ्या, लातूर शहर मधला निकाल घ्या, अशोक चव्हाण यांची मुलगी घ्या, हे सगळे भाग तुमच्या समोर आहेत. त्यामुळं आम्ही जे दावा करत आहोत की आमचे 95% ग्राउंड झिरो बरोबर आहेत. आमचे चुकलेत काही, पृथ्वीराज चव्हाण ह्याबद्दलचं आमचं आकलन चुकलं, तानाजी सावंत ह्याबद्दल आमचं आकलन चुकलं, आणखी काही मतदारसंघ असू शकतील, पण 95% स्ट्राईक रेट असलेला हा महाराष्ट्रातला एकमेव कार्यक्रम होता. हा दुसरा कार्यक्रम, पहिल्या कार्यक्रमाबद्दल मी बोललो आणि हे तुमच्या समोर आहेत. 2 मुद्दे मी सांगितले होते या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचे ठरतील. एक बंडखोर, म्हणजे आता ज्या दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम नावाचे 2 उमेदवार उभे होते, त्यांनी 2900 मतं घेतलीत आणि दिलीप वळसे पाटील त्याहून कमी मतांनी विजयी झाले. आणि जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना हरवणं कसं अशक्य आहे असा एक व्हिडिओ केला होता. आणि दुसरा होता आहेत शरद पवार तरी असो, पण तो भाग नाही. आत्ताचा भाग आहे 3 ठिकाणी पैशाचा ह्या निवडणुकीमध्ये कसा वापर झाला. एक आहे ज्याला आपण निधी म्हणतो, तो निधी फार महत्वाचा ठरला. निवडणुकीच्या आधी ह्या सरकारनं वर्ष दीड वर्ष आपल्या आमदारांना इतका प्रचंड निधी दिला होता की त्या पैशाच्या जोरावरती प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली गेली. अगदी ज्या झाडी ज्या डोंगर वगैरे ह्या भागामध्ये सुद्धा 17-18 कोटीचे मोठे रस्ते, संजय शिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये झालेले सगळीकडचे सिमेंट रस्ते, तानाजी सावंत यांनी सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये रस्ते विकासासाठी दिलेले पैसे, हा जो निधीचा वापर आहे, तुम्ही या निधीच्या वापरामुळे लोकांना हे जे नेरेटिव्ह होतं की हे गद्दार आहेत आणि ते फक्त पैसे कमवण्यासाठी गेलेले आहेत, याला कुठेतरी खीळ बसली. यांनी प्रत्यक्षामध्ये व्हिजिबल स्वरूपाची विकास कामं केली आणि ह्याला फक्त सत्ताधारी आमदारच अपवाद आहेत असं नाहीये. रोहित पवार यांच्यासाठी जर काही कामाला आलं असेल तर त्यांनी केलेलं कामच त्यांच्या उपयोगाला आलं आणि त्या कामामुळेच ते निवडणूक थोड्या का असना मतानं जिंकू शकलेले. त्यामुळे ज्यांनी कामं केली, ज्यांनी निधी मोठ्या प्रमाणामध्ये आणला, ते विजयी झाले आणि हे महायुतीतल्या प्रत्येक घटकासाठी बरोबर ठरले. म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर का जायचं आहे, तर अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि ते मतदारसंघामध्ये निधी देतात. हा जो भाग होता हा प्रत्येक ठिकाणी जाणवत होता की लोक विसरून गेले होते की गद्दार आणि त्या कॉन्टेक्स्टला, आणि लोक बोलत होते की यांच्यामुळे मतदारसंघामध्ये निधी आलेला आहे. हा झाला पैशाचा भाग क्रमांक 1. दुसरा जो भाग आहे तो आहे लाडकी बहीण योजना. ऑब्व्हियसली, कारण लाडक्या बहीण योजनेमध्ये जे 4-4.5 कोटी लाभार्थी म्हणजे महाराष्ट्रातले मतदार आहेत, त्यापैकी 2.5-3 कोटी मतदारांना थेट पैसे दिले आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर झाला, त्या पैशामध्ये या निवडणुकीचं वाढलेलं मत हे दडलेलं आहे. साधारणपणे 60-70 लाख नवे मतदार वाढले. त्या 70 लाख नव्या मतदारामध्ये 43 लाख महिला आहेत. हे सगळे आकडेवारी आता महाराष्ट्रासमोर आहे. जेव्हा प्रत्यक्षात मतदान सुरू होतं तेव्हा पहिलं आम्ही काय काम केलं असेल तर वाढलेल्या मताची टक्केवारी आणि त्यातल्या त्यात वाढलेल्या महिला मतदारांची टक्केवारी किती ही शोधली. आणि त्यामुळे आम्हीच पुन्हा पहिले ठरलो की ज्यांनी हे महाराष्ट्राला सांगितलं की महिलांच्या मताची टक्केवारी प्रचंड वाढली. आणि या आमच्या बातमीनंतर, या विश्लेषणानंतर सत्ताधारी पक्षातल्या अनेक मंडळींनी मेसेजेस आणि फोन केले की असं झालंय का म्हणून. तर त्यांना सुद्धा या गोष्टीचा पूर्ण अंदाज नव्हता. पण निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात की लाभार्थ्यांना आपल्याकडे घेऊन यायचं आहे ते त्यांनी केलं. आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल तर इतकं बोलून झालं की आता वेगळं काही सांगायची गरज उरलेली नाही. पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे, ज्या अल्पसंख्याक समुदायाला ह्या सरकारबद्दलची एक असुरक्षतेची भावना होती, त्यातल्या त्यात महिला वर्गाने
मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याची आकडेवारी येईलच हळूहळू, पण भाजपला मतदान केलं आहे, महायुतीला मतदान केलं आहे. त्याचं मुख्य कारण ही लाडकी बहीण योजना असावं. कारण आपल्याला ह्या 1500 रुपयाचं फार महत्त्व वाटत नसलं तरी त्यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. आणि महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या ज्या अनेक गोष्टी होत्या, एसटी बसमधली सवलत, तुमच्या शिक्षणामध्ये मुलींसाठी दिलेली सवलत, ती प्रत्यक्षात यायची आहे. आणि आता ह्यातनं राज्य दिवाळखोरीकडे जातं की काय असा जरी प्रश्न असला तरी त्यातनं हे सिद्ध झालेलं आहे की ह्या गोष्टीमध्ये एक महिला मतदार म्हणून ज्या पद्धतीनं मतदारांना आपल्याला बघायचं असतं, हे भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून जे केलंय त्याचा सर्वोच्च जो भाग आहे तो दिसतो आहे तो ह्या निवडणुकीमध्ये. आणि तिसरा जो निवडणुकीतला पैशाचा वापर आहे तो मात्र लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निवडणुकीमध्ये नुसते आकडेच ऐकून मी 2-3 मतदारसंघाचं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. आता निवडणूक आयोगानं त्याबद्दल काय पोस्टपोल विश्लेषण करायचं ते करावं, कुणी पैसे वाटलेत हे त्यांनीच शोधावं. एक गंगाखेड मतदारसंघ, दुसरा लोहा मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर मधला मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी वारेमाप पैशाचा वापर झाला. इतका की कोण त्याला प्रतिमताला 5,000 रुपये, 7,000 रुपये. आणि मुंबईमध्ये तर मी आकडा ऐकल्यानंतर डोक्याला हात लावला. तो आकडा आपल्या कल्पनेच्या बाहेरचा आहे. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन जे केलं गेलं त्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जास्त जर वापर झाला असेल पैशाचा तर तो अर्थात निवडणुकीमध्ये आपले जे मतदार आहेत त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रत्यक्ष मताला पैसे देणं. म्हणजे ज्या ठिकाणी अल्पमतानं महायुतीतले किंवा महाविकास आघाडीतले लोक निवडून आलेले आहेत त्या मंडळींनी सुद्धा ज्या तुफान पद्धतीनं पैसे वाटलेत ते पैसे ह्या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याचे आकडे हे अक्रॉस महाराष्ट्र प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत. फारच अपवादात्मक मतदारसंघ असतील आणि फारच अपवादात्मक नेते असतील की ज्यांनी या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला नाही. हे जे 3 ठिकाणी वापरले गेलेले पैसे आहेत, आधी दिलेला प्रचंड प्रमाणातला निधी, लाडकी बहीण योजना, आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला झालेला पैशाचा धुमाकूळ. त्यातून या देशामध्ये जी पॅरलल इकॉनॉमी सुरू असते त्या इकॉनॉमीमध्ये कधी सणसूद, खरीप आणि रबीची पिकं असतात तशीच सतत होत असलेल्या ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका भारतीय अर्थव्यवस्थेला गती देतात आणि प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये पैसे देतात. म्हणजे हे असं सत्र ठरलं निवडणुकीचं की ज्या सत्रामध्ये कुठलीही शासकीय यंत्रणा कसल्याही पद्धतीचं काम करत नसून सुद्धा मतदारामध्ये तुफान पैसे पोहोचले आणि त्यांनी केलेली ही कमाल आहे. त्या मतदानातून ह्या घडलेल्या गोष्टी आहेत. अर्थात महायुतीच्या विजयाचं हे केवळ एकच कारण नाहीये हे पण लक्षात घ्या. त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं लोकसभे निवडणुकीनंतर जे अनालिसिस केलं आणि कोर्स करेक्शन्स केले त्यातनं आलेला हा विजय. पण यातनं 3 गोष्टी मात्र विसरून चालणार नाहीत. लाडक्या बहीण योजनेचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वाटले गेलेले पैसे आणि निधी वाटपामध्ये जे राखलेलं सातत्य आहे. म्हणजे मी एक व्हिडिओ केला होता तो खूप व्हायरल झाला. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना लोक सोडून का जात नाही. एकनाथ शिंदेची खासियत आहे की ते मनाचे मोठे आहेत. अर्थ कळला तुम्हाला. ते मनाचे इतके मोठे आहेत की त्यांनी ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत अशा लोकांनी आपल्या मतदारसंघाबाहेरची जी कामं त्यांना सांगितली ती सुद्धा त्यांनी केली. आणि ती कामं कशासाठी वाचतात हे सगळ्यांना माहिती. निधी मोठ्या प्रमाणामध्ये दिला, मागेल त्याला ज्या गोष्टी हव्यात त्या दिल्या आणि त्या दृश्य स्वरूपामध्ये दिसायला सुरुवात झाल्यानंतर तिथल्या मतदारांनी त्यांचा जो गद्दारी हा सगळा भाग आहे ते विसरून गेले. कारण लोकांना रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात तसंच आपल्या मतदारसंघात काहीतरी व्हावं असं वाटतं. म्हणजे मतदार अगदीच पैशाने विकला गेला असंही मानण्याचं काही कारण नाही. ते दिसत होतं. आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कदाचित त्यात मागं असतील, पण जे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते त्यांना तर हव्या त्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यात कुठलेही नियम काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. हे वास्तव आहे. आणि त्याचा सर्वाधिक इम्पॅक्ट जो झाला तो हे जे गद्दार, खोके वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या हळूहळू मागं सरकत गेलं आणि हे विकासासाठी गेलेले आहेत हे नेरेटिव्ह लोकांनी ऍक्सेप्ट केलं. आणि नंतरच्या निवडणुकीचा प्रभाव तो आपण बघतो. पण आणखीन एक आहे, कटेंगे तो बटेंगेमध्ये अल्पसंख्याकांनी कशी त्यांना मदत केली याचं एक स्वतंत्र विश्लेषण करू. पण तुर्तास थांबू, कारण आता मुख्यमंत्री कोण होणार, कोण बनेगा मुख्यमंत्री याच्यावर सगळी चर्चा सुरू आहे आणि त्याच्याकडे आपलं खूप बारकाईने लक्ष आहे. पुन्हा एकदा विनंती, आमचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. NDTV सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे.
तुम्हाला आमचे हे तंतोतंत खरे ठरलेले सगळे विश्लेषण पाहता येईल. थांबूया आपण.